नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। बदलापूर प्रकरणी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। महाविकास आघाडीकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे। यात आघाडीचे सगळे पक्ष सहभागी होणार आहेत। बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या बैठकीत अशी चर्चा झाली आहे। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने MVA बुधवारी 24 ऑगस्ट रोजी दिवसभराच्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष दिवसभर चालणाऱ्या या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे MVA ने म्हटले आहे। आदल्या दिवशी शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदलापूरमधील शाळकरी मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा जलद गतीत तपास करून पीडितांना जलद न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। ते म्हणाले, एकीकडे राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवत आहे, पण बहिणींच्या मुलीच सुरक्षित नाहीत। मवियाच्या बैठकीत काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि शरद पवार गट या तीन पक्षाच्या नेत्यांनी बदलापूर घटना आणि राज्यातील एकूणच महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली। यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की महाराष्ट्र बंदमध्ये मवियाचे सर्व पक्ष घटक सहभागी होणार आहेत, तर दुसरीकडे क्राईम ब्रँचच्या धर्तीवर महिला आणि मुलींसाठी विशेष शाखा असावी अशी मागणी बाल हक्क आयोगाने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास होत असलेला विलंबन लक्षात घेऊन राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने महिला व बालकांसाठी गुन्हे शाखेच्या धर्तीवर विशेष शाखा स्थापन करण्याची शिफारस राज्य सरकारला केली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।